प्रेक्षकांनो, आजपासनं या पार्थच्या लग्नासाठी महायुद्ध सुरू झालं असं म्हणायला हरकत नाहीये. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 6 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला तुम्ही बघतायत की काव्या आणि आरुषी दोघीही नेहमीप्रमाणे भांडत असतात चेस खेळताना. मग ही नंदिनी येऊन त्यांचं भांडण मिटवत असते. तेवढ्यात त्यांची आई येते आणि ती जरा जास्ती सिरियस झालेली असते. त्यामुळे या दोघी बहिणी गपचूप बसतात भांडता भांडता. नंदिनी म्हणते, अगं आई काय झालं ग, तू एवढ्या टेन्शन मध्ये का दिसतीयस? नंदिनीची आई म्हणते, अरे बेटा तसं काही नाही, पण माझं असं म्हणणं आहे की आपल्या घरात शुभ कार्य होणार आहे, तर तू देवाच्या पाया पडून ये. मंदिरात जाऊन ओटी भरून आशीर्वाद घे, प्रार्थना कर, हे सगळं निर्विघ्नपणे पार पडू देत म्हणून. नंदिनी म्हणते, आई एवढंच ना, येईल की मी जाऊन, तू इतकं काय टेन्शन घेतेस त्यात? आता तिची आई म्हणते, एकटी नको जाऊस, काव्याला घेऊन जा बरोबर. खरं तर मी पार्थ यांनाच म्हणणार होते, पण ते बिझी असतात ना, नंतर मी आणि तुझे बाबा नारळ ठेवून येऊ ना. मग आता काव्या म्हणते, अगं आई माझा अभ्यास वगैरे तुला माहिती आहे ना. मग आता तिची आई म्हणते, अगं काव्या काय हरकत आहे, जा ना तुझ्या ताई बरोबर. काव्याच्या मनात काय येतं माहित नाही. आता काव्या म्हणते, आई तू नको टेन्शन घेऊ, मी करते माझा अभ्यास मॅनेज, मी जाईल माझ्या ताई बरोबर आणि नक्की जाईल मी, मज्जा आता. आता तिची आई म्हणते, मज्जा काय आता, मॉलमध्ये नाही जायचंय तुला, मंदिरात जायचंय. काव्या म्हणते, माते अगं मी जाईल माझ्या ताई बरोबर मंदिरात श्रद्धेने, तू नको टेन्शन घेऊस. आता लगेच काव्या म्हणते, ताई मी आलेच जरा, असं म्हणून ही जीवाला फोन करायला गेलीये बरं का. आता इकडे रम्या तिच्या आईवर भडकलेली असते. रम्या तिच्या आईला म्हणत असते, आई मला ना आता हे सगळं बोलायला त्रास होतोय, पण मामा मामीकडे बघ, अगं त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाचं मन इच्छा किती महत्वाच्या आहेत, आणि तू तू काय करतेस ग, तुझ्यासाठी माझं मन महत्वाचं नाहीच आहे. माझं दुःख कळून सुद्धा तू माझ्यासाठी काहीच करत नाहीयेस ग आई. आता हे ऐकून ती वसू आत्या हर्ट होते आणि म्हणते, गप्पा बस ग रम्या, काय बोलतेस तू, बस कर आता, एक शब्द जरी बोललीस ना तर लगावून देईल मी तुझ्या कानाखाली. रडणं बंद कर रम्या, हरायचं नाही, रडायचं नाही, आणि आता हृदयानं नाही डोक्याने काम करायचंय. आपल्याला जे हवंय ना ते रडून मिळणार नाहीये. हे बघ रम्या, आता कणखर व्हायची वेळ आली आहे बरं का, आणि आधी मला शब्द दे की तू पार्थकडे जाऊन रडणार नाहीस आणि प्रेमाची भीक वगैरे तर अजिबात मागणार नाहीस. उलट तुझ्या प्रेमाने तुझ्याकडे येऊन तुझ्या प्रेमाची भीक मागायला पाहिजे, असं वागायचंय आता तुला. येतंय का तुला लक्षात मी काय बोलते ते? बंद कर आता ते रडणं. आता रम्या लगेच तिच्या आईच्या जवळ वगैरे जाते. मग तिची आई तिला म्हणते, नको टेन्शन घेऊ, मी आहे ना, बघतेच मी तो पार्थ तुझ्याशी कसं लग्न करत नाही. अरे यार हे काय जबरदस्ती आहे, अवघडच आहे बाबा. आता त्या वसू आत्याने रम्याला शब्द दिलाय की तू टेन्शन घेऊ नकोस. पण आता पुढे बघा, इकडे जीवा काहीतरी काम करत असताना त्याला काव्याचा फोन आलाय. जीवा विचार करतो, नेहमी मला सांगतेस रात्रीचा फोन करू नको, आणि आता जीवा म्हणतो, काय काव्या, किती वेळेला सांगितलंय मी की तू रात्रीचा फोन नको करत जाऊस मला. म्हणजे फोन उचला हॅलो नाही काही नाही, डायरेक्ट. काव्या म्हणते, ए जी माझ्याकडे वेळ कमी आहे, मी काय बोलते ते पटकन ऐक, आपण नेहमी चोरून भेटतो की नाही. जीवा म्हणतो, दुसरा ऑप्शन आहे का मॅडम आपल्याकडे? आता काव्या म्हणते, ए बाबा ऐक ना माझं, आपल्या डोक्यावर नेहमी चोरून भेटण्याचं टेन्शन असतं, आणि मग आपल्याला कोणी बघितलं तर अशी भीती असते. मग आपण ना एक काम करूयात. आता लगेच जीवा म्हणतो, येस कम ऑन शूट, सांग पटकन. आता लगेच ही काव्या म्हणते, अरे आईने सांगितलंय ताईला की उद्या मंदिरात जा, आईने सांगितल्याप्रमाणे ऑफिशियली आम्ही मंदिरात जाऊ, पण तू तिथे तुझ्या दादाला घेऊन ये. आता जीवा म्हणतो, मग मग काय करायचं? काव्या म्हणते, अरे आपण भेटलो ना की मग पहिल्यांदा हाय हॅलो करूयात, मग आपले नंबर एक्सचेंज करूयात, आणि मग आपल्याला कोणी बघितलंच पुढे मागे भेटताना तर आपण असं म्हणू शकतो की असंच कॅज्युअली भेटलो, म्हणजे आपली ऑफिशियली ओळख झाली असं कळेल ना. कशी वाटली तुला आयडिया? जीवा म्हणते, कसली हुशार आहेस यार काव्या तू. काव्या म्हणते, मग हुशार तर मी आहेच, तुला कौतुकच नाहीये माझं. जीवा म्हणतो, आहे यार कौतुक तर आहेत, पण मी कविता असं म्हणेल. मग तू म्हण की, अरे नाही माझं नाव कविता नाही, मला काव्या म्हण ना. मग आता काव्या म्हणते, हो 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 आलं लक्षात, म्हणजे आपण भेटल्या भेटल्या असंच इंट्रोडक्शन देऊया एकमेकांचं. मग जीवा आता हसायला लागतो आणि म्हणतो, कमाल आहेस यार तू. मग काव्या म्हणते, बरं चल ठेवते मी फोन. आता जीवा म्हणतो, सी यू टुमॉरो. आता काव्या म्हणते, हो सी यू टुमॉरो, पण उद्या जर मी दिलेलं जॅकेट घातलं नाहीस ना तर मार खाशील ना जीवा. जीवा तिला म्हणतो, थांब ना काव्या, अगं आय लव्ह यू टू, असं म्हणतो. आणि मग काव्या म्हणते, होय काय,
बरं बरं, खूप बोललास आता, चल फोन ठेव. आणि आता काव्या फोन ठेवून देते. पण आता मजा येणार आहे हा मंदिरात, जेव्हा ही सगळी जोडपी भेटणार आहे. तर झालंय असं, पहाट झालीये आणि आता जीवा खूप एक्साइटेड असतो मंदिरात जाऊन काव्याला भेटण्यासाठी. मग आता तो आधी उठल्या उठल्या सकाळी सकाळी त्याच्या भावाला गाठतो, म्हणजे पार्थला, आणि म्हणतो, दादा दादा, अरे मी खूप एक्साइटेड आहे, आपले 3 प्रोजेक्ट चालू होणार आहे आजपासनं. आता पार्थ म्हणतो, एक्साइटेड आहेस, पण आपलं काम तिपटीने वाढणार आहे जीवा, हे कळतंय का तुला? मग आता जीवा म्हणतो, हो रे दादा, आपलं काम तिपटीने वाढणार आहे हे कळतंय मला, म्हणूनच मी देवाकडे जाऊन प्रार्थना करणार आहे. पार्थ घाबरतो ना, तो म्हणतो, काय देवाकडे वगैरे जाणार आहेस तू म्हणजे? आता जीवा म्हणतो, अरे दादा, माझा मित्र आहे अवधूत, त्याने सांगितलं तेव्हापासून जरा मनावरच घेतलंय मी. पार्थ म्हणतो, काय सांगितलं तुझ्या मित्राने आणि काय मनावर घेतलंयस तू? मग आता जीवा म्हणतो, अरे दादा, इथे एक गणपतीचं मंदिर आहे आणि ते देवस्थान खूप फेमस आहे, जे आपण मागतो ना ते मिळतं म्हणे तिथे. आपले 3 प्रोजेक्ट सुरू होत आहे, त्याचं पेपर वर्क सुरू होत आहे, मग ते मस्त यशस्वी होण्यासाठी ना मला ना मंदिरात जाऊन साकडं घालायचंय. पार्थ हसायला लागतो आणि म्हणतो, तू कधीपासून देवदेव करायला लागलास जीवा? जीवा म्हणतो, काय रे दादा, मनापासनं तुझ्याकडे मी काहीतरी मागतोय ना दादा, करतोय ना काहीतरी, चल ना चल ना, ए यार चल ना चल ना चल, म्हणतोय ना. असं तू खूप वेळेला म्हणतो, त्याला मजा येते ते ऐकायला. आता या दोघांचं म्हणणं रम्याने ऐकलंय. पार्थ म्हणतो, बरं बाबा जीवा, जाऊया. जीवा म्हणतो, ये होईना बाद, चल पटकन रेडी हो, आपण निघूयात. आता हा बाहेर आलाय, त्याच्या खोलीत आवरण्यासाठी तो जात असतो, तेव्हा रम्याला धडकतो. पण नेमकं तिच्या हातात कॉफी असते, कॉफी सांडण्यापासून वाचते. आता जीवा म्हणतो, ओ दादासाठी कॉफी घेऊन चालली आहेस का? सॉरी यार सॉरी, माझ्याकडनं ही कॉफी सांडली असती आत्ता. स्पेशल कॉफी आणली आहे वाटतं दादाची. नाही, परफेक्ट कॉफी फक्त तूच बनवू शकते. ग्रेट आहेस यार रम्या तू. आणि जरा सॉरी आता पुन्हा जाताना त्याच्या डोक्याला तो दिवा लागतो तिथला. तेव्हा जीवा म्हणतो, आज माझं काही खरं नाही, कारण जीवा खरंच खूपच हॅपी आणि जरा जास्तीच हर्ष उल्हासित झालेला दिसतोय आपल्याला. आता रम्याने जे ऐकलंय ते ती मनावर घेते आणि तीही ठरवते की पार्थच्या मागे मागे आपणही त्या मंदिरात जायचं. आता इकडे बघा, इकडे नंदिनीची पण तयारी चालू आहे पार्थला भेटायची. म्हणजे तिला माहिती नाहीये पार्थ येणार आहे, तिच्यासाठी ते सरप्राईज आहे. पण काव्या म्हणते, ए ताई चल, मंदिरात जायचंय ना. आता या नंदिनीने ब्लू कलरचा ड्रेस घातलाय आणि त्यावरती ही येल्लो म्हणजे पार्थने दिलेली ओढणी घालणार असते. पण काव्याला ती ओढणी प्रचंड आवडते. ती म्हणते, ताई यार कसलं भारी आहे हे. काव्या ती ओढणी लगेच घालते आणि मस्त अशी वेअर करते. काव्याची स्टाईल मला फार आवडली. एखाद वेळेला मी ही स्टाईल नक्की ट्राय करणार आहे. तर आता काव्या ती ओढणी अशी मस्त घालते आणि म्हणते, कसलं सूट होतंय ताई माझ्या कॉस्ट्युमवर. आता नंदिनी तिला खूप सांगायचा प्रयत्न करते की अगं हे ते ना मला हे, म्हणजे तिला सांगायचंय की ते पार्थने दिलंय. पण काव्याला ते एवढं आवडतं की नंदिनी तिचं मन मोडूच शकत नाही. काव्या ते घालते आणि जाताना म्हणते, नंदिनी ताई लवकर तयार हो, कसलं भारी यार हे. आता पार्थ जरा ऑकवर्ड फील करतो, कारण रम्या त्याच्यासाठी पुन्हा कॉफी घेऊन आली आहे. पार्थ तिच्याकडे बघून आश्चर्य व्यक्त करतो, तेव्हा रम्या म्हणते, इट्स ओके पार्थ, डोंट माइंड, आणि त्याला कॉफी देते आणि निघून जाते. आणि आता मनात विचार करते, काही झालं तरी देवाकडनंच पार्थला मागून घ्यायचं. ते जीवाचं बोलणं ऐकलंय ना तिने. आजचा भाग छान आहे, आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग वेळेवर आला, त्यामुळे मला पटकन देता आला सकाळी. आता हा जीवा ठरवतो, अरे यार काव्या मला मारेल यार लिटरली हे जॅकेट नाही घातलं तर. जीवा आवरायला तयार होणार असतो, म्हणजे आवरतच असतो, तेवढा तिथे पार्थ येतो आणि म्हणतो, बघ मी रेडी झालोय. आता जीवा म्हणतो, दादा असं येणार आहेस तू मंदिरात, इतकं सिंपल? अरे या टी शर्टवर एखादं जॅकेट घाल की, छान दिसेल तुला. नेमकं जीवाने त्याचं जॅकेट समोरच ठेवलेलं असतं. आता पटकन पार्थ ते घालतो आणि म्हणतो, हे कसं दिसेल बघ बरं. आता हा जीवा म्हणतो, छान येते पण मला घालायचंय, काढ ना दादा आता ते. आता हा पार्थ म्हणतो, अरे असं काय करतोयस, किती सूट झालंय बघ या टी शर्टवर. आणि तसंही जीवा, मी कधी तुला काही मागतो का यार, मला हे जॅकेट फार भारी दिसतंय, राहू दे की मला. चष्मा काढून गॉगल लावतो, भारी दिसेल ना मी. मग आता हा जीवा म्हणतो, अरे दादा हे जॅकेट कुठे घालतो, माझ्याकडे भरपूर जॅकेट आहेत, मी देतो ना तुला दुसरं. पण आता हा पार्थ म्हणतो, अरे नको रे नको, तू घाल दुसरं, मला हेच हवंय. मग आता लगेच पार्थ म्हणतो, का तुझ्या गर्लफ्रेंडने दिलंय का? जीवा घाबरतो ना आता, तो म्हणतो, छे छे नाही रे दादा, मला कुठे आली आहे गर्लफ्रेंड वगैरे. आता पार्थ म्हणतो, जीवा हे जॅकेट आवडलंय यार मला, घालू दे ना. जीवा म्हणतो, बरं घाल. आता त्याच्या भावाने एवढं प्रेमाने मागितलंय म्हटल्यावर तोही नाही म्हणू शकला नाही. कसे इमोशन्स असतात नाही आपले. जीवा म्हणतो,
की दादा घाल रे घाल, अरे बिंदास हे जॅकेट घाल. आणि तो पार्थ त्याला म्हणतो सो स्वीट, चल आवर लवकर, मी खाली थांबतोय. आता जीवा पार्थ गेल्यानंतर म्हणतो दादा तू खरंच रे कधीच मला काही मागत नाहीस, न मागता तू आम्हाला नेहमी सगळं देतोस. तू मागितलंस आणि जीवाने दिलं नाही असं या जगामध्ये काहीच नाहीये. आता एक दिवस पार्थ याची बायकोच घेऊन जाणार आहे. असं येणाऱ्या भागामध्ये दाखवतीलच. आता ही रम्या पण अशी मस्त तयार झाली आणि रम्या आता जरा छान दिसते. जरा काय, ती खरंच छान दिसते. आता रम्या तिच्या आईला म्हणते आई मी कशी दिसते. त्यावर वसुआत्या म्हणतात तू छानच दिसतेस बाळा, पण कुठे निघालीयस एवढी तयारी करून. आता रम्या म्हणते अगं आई मी मंदिरात चालली आहे. म्हणजे आता तू सांगितलंस ना तेव्हापासून मी ठरवलंय की छान राहायचं, मस्त दिसायचं. वसुआत्या म्हणतात व्हेरी गुड, याला म्हणतात वसुंधराची रम्या. आता तिची पर्स आणि मोबाईल दिसतात वसुआत्याला आणि त्या म्हणतात खरंच बाहेर निघाली आहेस का तू. मग आता रम्या म्हणते आई मी देवळात चालली आहे, मला जे हवंय त्यासाठी मी आता देवाकडेच गारणं घालायला चालली आहे. बघूयात मग कोण अडवं येते ते. पार्थला आता देवाकडनंच मागून घेते मी. बरंच चल निघाले मी, उशीर होतोय. आता तिच्या आईला मिठी वगैरे मारते ती आणि निघते. पण आता ही वसुआत्या पेटून उठली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि वसुआत्याने आज तिच्या भावाला खूप हर्ट केलंय आणि वाटेल तसं आणि वाटेल त्या शब्दात आणि सुरात ती वसुआत्या त्या भावाशी बोलली आहे बरं का. आता पुढच्या सीन मध्येच तुम्हाला ते दिसेल, बघत राहा काय झालंय ते. आता पहा ही काव्या आणि नंदिनी दोघी जणी मंदिरात ऑलरेडी पोहोचल्यात. आता नंदिनी काहीतरी प्रसाद वगैरे घेत असते तेव्हा काव्या जीवाला फोन करायसाठी बाजूला जाते. आता नेमकं जीवा तेव्हा पार्थ सोबत असतो गाडीमध्ये. आता मात्र त्याची धांदल उडते कारण स्क्रीनवरती कविराज असा नंबर दिसतो. त्याचा फोन ब्लूटूथने कनेक्ट झालेला असतो कारमधल्या त्याच्या त्या ब्लूटूथशी. पार्थ काव्याचा फोन उचलणार तेवढ्यात पटकन जीवा उचलतो आणि म्हणतो बोल रे कविराज काय म्हणतोयस. आता तिकडनं काव्या म्हणते अरे तू निघालायस का जीवा, अरे आम्ही पोहोचलोय ऑलरेडी मंदिरात. आता तिकडनं जीवा म्हणतो अरे कविराज मी ऑलरेडी ऑन द वे आहे, मी ऍक्च्युली माझ्या भावाला मंदिरात घेऊन चाललोय आणि मग तुला भेटणार आहे. आता काव्या जरा बदमाशी करते आणि म्हणते अच्छा तुझा दादा आहे वाटतं आजूबाजूला, आता बघ तुझी कशी मजा घेते. आता हा इकडे जीवा म्हणतो काय काय झालं कविराज. मग आता काव्या म्हणते मी जेव्हा घरी असते माझ्या आजूबाजूला कोणी असलं की तू कसा त्रास देतोस मला, मुद्दाम फोन करतोस ना. आता बघते तुझी मजा, माझी कशी परिस्थिती होत असेल तेव्हा आता कळेल तुला. पण आता इकडनं जीवा म्हणत असतो हो 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 कळलं मला कळलं. पण आता ही काव्या म्हणते जीवा सांग ना कधी येणार आहेस तू आणि मी दिलेलं जॅकेट घातलंयस की नाही. आता पंचायत आली ना जीवाची, तो कुठे हो नाही काहीच बोले ना. आता काव्या म्हणते बोल ना, नेहमी बडबड बडबड करत असतो, आता का बोलती बंद झालीये. जीवा पटकन बोल रे, पण मला मजा येते तुझी ही कंडिशन बघून, खूप मस्त वाटतंय. मग आता जीवा म्हणतो हो हो बरोबर आहे कविराज तुझं. आणि काय ना अरे मी दादाला मंदिरात घेऊन चाललोय, नंतर येतो ना तुझ्याकडे, चल फोन ठेवतो मी. आता लगेच काव्या म्हणते जीवा फोन ठेवलास तर खबर, रात्री बेरात्री फोन करतोस आणि मुद्दाम फोन ठेवत नाहीस, आता बघ फोन ठेवलास तर. आता लगेच जीवा म्हणतो हो हो बरोबर आहे मान्य आहे तुझं मला. काव्या म्हणते मान्य काय मान्य, चल असंच पाहिजे तुला. आता जीवा म्हणतो बरं चल ठेवतो फोन, बाय बाय बाय, आणि फोन ठेवून देतो. आता इकडे बघा प्रेक्षकांनो हा सीन भयंकर दाखवलाय त्यांनी. आता ती वसुआत्या येते त्यांच्या भावाच्या रूम मध्ये आणि म्हणते येऊ का. आता ते विक्रम बिचारे म्हणतात ये ग, असं काय बोलतेस वसुताई, अगं तुझंच घर आहे, परकी आहेस का तू, परमिशन काय मागतेस. वसुआत्या म्हणतात की काय करणार बाबा, परक करून टाकलंस तू बहिणीला. त्यावर ते विक्रम म्हणतात अगं या विषयावरती किती बोललं ना ताई तरी ते लांबतच राहणार आहे, बरं जाऊ दे सोड. मी आणि म्हणजे मानिनी तुझ्याशी बोलायला येणार होतो या विषयावर. मग लगेच आता वसुआत्या खुश होऊन म्हणतात बरं झालं बाबा, मन बदललं ना तुझं, मला वाटलंच होतं. नाही म्हणजे पार्थला समजवलंस ना तू. मग आता ते विक्रम म्हणतात की अगं ताई मी जर हे करायचं असतं तर त्याच दिवशी केलं असतं ना. अगं रम्या कुठे परकी आहे माझ्यासाठी, लग्न ही गोष्ट अशी बळजबरी होत नाही ग, जरा समजून घे ताई. अगं पार्थ तिच्याकडे त्या नजरेने बघत नाही ग, रम्यावर प्रेमच नाहीये पार्थचं. आता वसुआत्या म्हणते काय बोलतोयस तू हे विक्रम, अरे रम्याचं किती प्रेम आहे पार्थवर, त्याच्या आवडीनिवडी इतरांपेक्षा जास्त तिलाच माहिती आहे.
आणि पार्थला सुखात ठेवेल रम्या. आणि हे बघ दादा, तसंही म्हणतात की आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा आपल्यावर ज्याचं प्रेम आहे ना त्याच्याशी लग्न करत जावं म्हणून. मग आता हे विक्रम म्हणतात ही गोष्ट रम्याला नाही का ग लागू पडत ताई? अगं ताई, हे बघ मी लहान आहे तुझ्यापेक्षा, पण तुला मी समजावू नाही शकत, पण तुला हे कळायला हवं. भाऊ बहीण बाप नवरा, म्हणजे भाऊ बहीण बाप ही सगळी नाती जन्मापासून असतात, त्याची निवड नाही केली जात ग ताई. जोडीदार निवडणं हातात असतं आपल्या. मग आता लगेच वसू आत्या म्हणतात हो ना, मग पार्थला सांग ना रम्याशी लग्न करायला. ए बाबा, मुलीच्या आयुष्यासाठी मी वडिलकी ठेवून, म्हणजे वडिलकी बाजूला ठेवून तुझ्या पाया पडायला तयार आहे. आता ते विक्रम चिडतात आणि म्हणतात काय करतेस ताई तू, कशाला भावनेच्या आहारी जातेस? अगं आपल्या दोघांच्या आग्रहाने हे लग्न झालं ना तर उद्ध्वस्त होतील त्या दोघांचे आयुष्य. हे करणं चुकीचं ठरणार आहे. जो हट्ट मी पूर्ण करू शकत नाही ना तो हट्ट माझ्याकडे तू करू नकोस ताई. मग वसू आत्या म्हणतात रम्याने जर जीवाचं बरं वाईट केलं तर काय करशील रे तू? आता ते विक्रम म्हणतात अगं ताई असं का बोलतेस तू, आपण रम्याला समजवू ना, असं वाईट साईड बोलू नकोस. वसू आत्या म्हणतात स्वतःच्या स्वार्थासाठी तू फक्त हा निर्णय घेतोय, स्वतःच्या सोयीसाठी हा निर्णय घेतोय. मी एवढे तुझ्या समोर हातपाय जोडते पण तुला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी तुला सांगते ना की पार्थला समजव, तर मलाच म्हणतोय की रम्याला समजव म्हणून. काय रे, पार्थला समजवण्याची वेळ आली की तत्वज्ञान शिकवतोयस का मला? इतक्या विनवण्या केल्या पण तुझा आडमुठेपणाला जायला तयारच नाहीये ना. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेव विक्रम, माझ्या मुलीच्या स्वप्नांचा इमला उद्ध्वस्त करून तू तुझ्या मुलाच्या लग्नाचा मांडव उभा करू शकत नाही आणि मी ते होऊच देणार नाहीये. खुल्लम खुल्ला धमकी दिली आहे. अरे बाप रे, आता मात्र ते विक्रमचे वडील खूप चिडतात. आता लगेच ती आत्या म्हणते माझ्या मुलीचे हुंदके दाबणाऱ्याला मी सनई चौघडा वाजवू देणार नाही, लक्षात ठेव विक्रम. अरे देवा, आता काय करणार आहे विक्रम? आता ते बिचारे रडतात बरं का प्रेक्षकांनो त्यांच्या बायकोकडे जाऊन. आता मालिकानं जरा इंटरेस्टिंग झाली आहे. काय म्हणता, आवडते ना तुम्हाला पण बघायला? आता रम्या, पार्थ आणि नंदिनी हे तिघे येणार आहेत समोरासमोर. कसं झालं काय झालं त्यासाठी बघत राहा पुढे. आता हा पार्थ पोहोचलाय मंदिरामध्ये आणि जीवा त्या मंदिराचं खूप कौतुक करत असतो सारखं सारखं. कधी एकदा ह्या देवस्थानाला पोहोचतोय असं झालं होतं बघ दादा मला. खूप जागृत देवस्थान आहे हे. पार्थ म्हणतो काय भानगड आहे जीवा, येताना 100 वेळेला बोलतोय जागृत देवस्थान आहे. काय आहे, एकच गोष्ट जेव्हा रिपीट करतोस ना जीवा नेहमी, तेव्हा काहीतरी गडबड असते तिथे. आता जीवा घाबरतो. इकडे आपली काव्या पण अशी सारखी मागे मागे बघत असते. तेव्हा नंदिनी म्हणते काय मागे मागे बघतेस सारखी? आता काव्या म्हणते काही नाही ताई, किती गर्दी आहे बघ ना, चल चल जाऊयात पटकन. आता इकडे जीवा गडबडतो आणि म्हणतो नाही रे दादा, कुठे गडबड आहे? अरे मला अनुभव नाही ना अशा जागृत देवस्थानाला येण्याचा, म्हणून मी जरा एक्सायटेड झालोय रे. मग आता पार्थ म्हणतो अनुभव काय, मागणार काय आहेस तू देवाकडे? काय भानगड आहे जीवा, पटकन सांग मला. जीवा म्हणतो काय तू दादा चिडवतोयस मला? अरे मी ना देवाकडे हे मागणार आहे की. पार्थ म्हणतो काय काय मागणार आहेस तू? आता जीवा म्हणतो अरे मी मागणार आहे की तुझ्यासारखी पोझिशन होऊ दे माझी बिझनेस मध्ये. चल रे बाबा दादा, उशीर होतोय आपल्याला. आता हे दोघही भाऊ भाऊ आलेत तिथे मंदिरासमोर आणि इकडे हे गुरुजी असतात, ते एका दाम्पत्याला सांगत असतात की हे खूप जागृत देवस्थान आहे, इथे मागितलेल्या इच्छा पूर्ण होतात आणि विशेषतः लग्नाळू लोकांच्या इच्छा लगेच पूर्ण होतात. आता हे या गुरुजींचं वाक्य ती रम्या ऐकते आणि ते ऐकून ती खूपच प्रभावित होते आणि त्या गुरुजींना दक्षिणा देत म्हणते गुरुजी माझं स्वप्न पण पूर्ण होईल का? मला जो जोडीदार हवाय तो मला मिळेल काय? आता ते गुरुजी म्हणतात निश्चिंत राहा मुली, तू देवाच्या दारात आहेस आणि मी पण देवाच्या दारात बसूनच लोकांना आलेला अनुभव सांगतोय. तुझ्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल. तुझ्या आवडत्या मुलासोबत या मंदिरात ये आणि तुझं लग्न त्या मुलासोबत झालंच म्हणून समज. हे सगळं ऐकून रम्या आता आणखीन प्रभावित होते. आता काय सांगणार पुढे? योगायोग पार्थ, रम्या आणि नंदिनी सगळेच जण मंदिरात दिसणार आहेत आणि आता हा भाग त्यांनी संपवला. आता पुढच्या भागात आपल्याला दिसणार आहे नंदिनी आणि रम्या दोघी एकमेकींना भेटतात आणि आता नंदिनी म्हणत असते की मला पार्थ सोबत दर्शन घ्यायचंय, म्हणून नंदिनी आणि रम्यामध्ये चांगलीच रस्सी खेच रंगणार आहे बरं का. दोघी एकमेकींना लोटतायत. वसू आत्या
राहिलेली धमकी कंप्लीट करत म्हणतात, माझ्या मुलीच्या आयुष्याची माती करून तुझ्या मुलाच्या आयुष्याची बाग फुलवायची आहे का तुला? लक्षात ठेव, मी हे होऊ देणार नाही विक्रम. आता ते खूप रडतात त्यांच्या बायकोजवळ विक्रम आणि म्हणतात, एका आईचा तळतळाट लागेल तुला असं बोलून गेली माझी बहीण मला. अगं माझीच बहीण माझ्या विरुद्ध लढायला तयार झाली आहे ग मानिनी, अगं मी काय करू? आता ते खूप आपलं टेन्शन channel मध्ये subscribe प्रेक्षकांनो, करायला पण आणि काय तुमच्या म्हणता, मित्रमंडळींना मजा पुढचे share episode करायला बघायला विसरू नका. आता या पार्थ सोबत रम्या, नंदिनी कोण नेमकं उभं राहील का काव्या उभी राहील हे उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.